हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तू आज फ्री आहेस का ग? हा मी फ्रीच आहे. तर माझ्या फ्रेंडनी आज न्यू इयरची पार्टी ठेवली होती, तू येशील ना? मी लवकरच येईन. आता मी तुला फोन लावणार होते, मी आले आता. हो लवकर रेडी हो, मी प्रशांतला फोन करते. ओके. हो ठेवते. हॅलो हॅलो. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तू आज फ्री आहेस का ग? हा मी फ्री आहे. मी आज तुलाच भेटायला येणार होते, पण तिनेच मला कॉल केला. हा मी नेल पॉलिश लावत होते. हो का? मग माझ्या फ्रेंडनी आज न्यू इयरची पार्टी केली, तू येशील ना? हो. अरे नाही येते आणि न्यू इयरलाही फोन लावणार आहे. हो. तर लवकर रेडी हो. हा मी लवकर रेडी झालेली आहे. फक्त नेल पॉलिश रेडी झालेली आहे. हा हा ठेवते मी. थोडीशी इथं आली हॅलो हॅलो. हा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तू पार्टीत येते नाही का? हो आहे ना, पण माझ्याकडून नाहीये, माझ्या फ्रेंड कडून आहे. तू येशील ना? हो पार्टी असल्यावर तुम्ही येणारच. हो हो ठीक आहे, मग लवकर रेडी हो आणि ये. हो लवकर रेडी होतो, लवकरच येतो. हो हो ठेवते मी. मला वाटलंच आणि आम्हाला चला आपल्याला आता जायचंय, खूप उशीर झाला आणि एन्जॉय पण करायचंय खूप. चला. हाय. नाही आम्ही इथंच कटतोय आता माझ्या. हो ठीक आहे ठीक आहे. आज खूप मजा आहे. आज वाव किती छान वाटतंय ना. हा किती छान आहे. आज आपल्याला हॉटेलला पण जायचंय ना. हो खूप थकले मी आता. तू रील्स काढायचे ना आपण. चला फोटो काढायचा. किती क्यूट दिसतोय ना. किती छान दिसतोय यार आज आपण. आणि आज आपण खूप मजा केली. ही तुझी रील्स खूप छान आले, मी तुला व्हॉट्सअप करेन ना. ठीक आहे. सुशी तुम्ही लोक तिथं खिडकीच्या ठीक आहे. तुला माहिती आहे आपण त्या चर्च मध्ये गेलो होतो बघ, कालचं जे आपलं चर्च झालं ना, तर तिथं काल आहे ना मी एका गावामध्ये गेले होते चर्च झाल्यानंतर. आणि चर्च झाल्यानंतर आहे ना मी गावामध्ये गेले ना, तर तिथं खूप लोक होते ज्यांना वचनाची खूप आवड होती. इतकी ओढ होती की त्या लोकांना इतकी भूक होती वचनाची की विचारू नको. जेव्हा मी तिथं सुवार्ता सांगायला गेले तेव्हा त्या लोकांच्या मनामध्ये असं झालं की आम्हाला अजून सुवार्ता सांगा. ठीक आहे. आणि ना जेव्हा आपण कोणाला सुवार्ता सांगतो, कारण की येशूचं वचन काय म्हणतं की तुम्ही जा आणि जाती जातीच्या लोकांना काय करा, सुवार्ता प्रचार करा आणि त्याला पुत्र पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ठीक आहे. आणि त्यांना त्या आज्ञा पाळायला शिकवा ज्या मी तुम्हाला आज्ञेत दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे वचन जेव्हा आपण लोकांना जाऊन सुवार्ता सांगतो तर हे वचन पूर्ण होतं. आणि जेव्हा हे वचन पूर्ण होतं, जेव्हा एका व्यक्तीचं तारण होतं, तर त्या स्वर्गामध्ये हजारो स्वर्गदूत आनंद करतात. ओके है ना. अरे आपण तिथं खूप मजा केली, एन्जॉय केला, आपल्याला असा आनंद नाही भेटला. चला विचारूया. ते वचन ऐकल्यावर आपल्याला कळतं की नाही का कसं आपण जगावं. हो असंच असतं देवाचं वचन. स्वर्गातला आनंद हा कुठला आनंद. आम्ही तर खूप मजा केली, एन्जॉय केला आणि आम्ही खूपच मजा केली. पण तुम्ही तर वेगळंच बोलताय. स्वर्गातला आनंद मला सांगता का? स्वर्गातला आनंद, कारण की तुम्ही कसली मजा करता. आज काय आहे, न्यू इयर आहे आणि न्यू इयरला आपल्याला काय केलं पाहिजे, मजा केली पाहिजे का पार्टीमध्ये जायला पाहिजे. पण परमेश्वराचं तर हे वचन नाही सांगत. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही माझ्याकडे या, कारण की मीच तुमचा सत्याचा मार्ग आहे. तर स्वर्गामध्ये आनंद केव्हा होतो,
जेव्हा एका व्यक्तीचं तारण होतं, जेव्हा त्या व्यक्तीला आपण अंधकार मधून ओढून काढतो, जेव्हा तो व्यक्ती अंधकारमध्ये फसलेला असतो, जेव्हा आपण परमेश्वराची ओळख त्या माणसाला सांगतो, तेव्हा त्या माणसाचं जेव्हा तारण होतं, तेव्हा त्या स्वर्गामध्ये हजारो स्वर्गदूत आनंद करतात. तर येशू ख्रिस्त हजारो स्वर्गदूत आनंद करतात. हो, स्वर्गदूत आनंद करतात. हे कसं शक्य आहे? हे शक्य कसं आहे? कारण की येशू ख्रिस्ताने परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये दिला. कारण की परमेश्वराला या जगाचा इतका कळवळा आला होता, कारण की ही दुनिया पुरी पापामध्ये शापामध्ये मरत होती. परमेश्वराने या जगाला, या सृष्टीला आपल्या हाताने रचवलं आणि तुम्हाला आणि आम्हाला या भूमीच्या धुळीने बनवलं. कशाने बनवलं? धुळीने बनवलं. आम्ही काय आहोत? या पृथ्वीची धूळ आहोत. प्रेज लॉर्ड. तर आम्ही ह्या पृथ्वीची धूळ आहोत. तर परमेश्वराने आपल्या हाताने आपल्या स्वरूपामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी मनुष्याला घडवलं. मनुष्याला घडवलं? हो, परमेश्वराने. जो सृष्टीकर्ता, जो सृष्टीकर्ता आहे, ज्यांनी ही पुरी सृष्टी रचवली, त्यांनी मनुष्याला घडवलं. ही पृथ्वी घडवली, त्यांनी आकाश बनवला, समुद्र त्यांनी बनवलं. आकाशामध्ये जितके तारे आहेत ते मोजले. का आपण आकाशातले तारे मोजू शकतो? आकाशातले तारे? बापरे, नाही. तर त्या परमेश्वराने त्या आकाशातले तारे बनवले आहेत. प्रेज लॉर्ड. तर त्या परमेश्वराने आम्हाला घडवलं. का घडवलं? जेव्हा आम्ही त्याचे आराधक होऊ. कशासाठी घडवलं? त्याच्या आराधकासाठी. पण काय झालं मग? त्याच्यानंतर ही पृथ्वी जेव्हा वाढत गेली, पृथ्वी जेव्हा पसरली, तेव्हा ही पृथ्वी पुरी जेव्हा मनुष्य जेव्हा ह्या पृथ्वीमध्ये आला, मनुष्य पुऱ्या दुनियामध्ये पसरला गेला, तेव्हा पूर्ण पापामध्ये शापामध्ये मरत होते लोक. परमेश्वराला कळवळा आला की मी या मनुष्याला माझ्या आराधनासाठी बनवलं आहे. तर आज हा मनुष्य, ज्याला मी या भूमीच्या धुळीने रचवलेला आहे, तर मनुष्य काय करते आज? परमेश्वराला याचा कळवळा आला की आज मनुष्य काय करत आहे. म्हणून परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला आपल्यासाठी मनुष्याच्या रूपामध्ये ह्या पृथ्वीवरती जन्म दिला. एकुलता एक पुत्राला देऊन टाकला आमच्यासाठी. त्या परमेश्वराने, जो सृष्टीकर्ता आहे, त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी, आपल्या मनुष्यासाठी आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तुमच्या आणि आमच्या पापासाठी. कशासाठी? तुमच्या आणि आमच्या पापासाठी दिला. ठीक आहे. तर मनुष्य आज परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि आमच्या पापासाठी दिला. त्या येशू ख्रिस्तांनी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी त्या क्रूसावरती खिळे ठोकल्या गेले त्याच्या हातामध्ये. ज्या हातामध्ये आपण पाप करत होतो, ज्या डोक्यामध्ये जे घाणेरडे आपण विचार करत होतो, ज्या हाताने आपण पाप करत होतो, ज्या पायाने आपण त्या चुकीच्या मार्गावर, पापाच्या मार्गावर आपण चालत होतो, त्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले आणि त्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालण्यात आला. जी शिक्षा तुम्हाला आणि आम्हाला होणार होती, ती शिक्षा त्या परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवून त्यांनी आपल्यावर घेतली. त्या येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती आपले पाप त्यांनी घेतले आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती मेला. आपल्यासाठी, तुमच्या आणि आमच्या पापासाठी त्या क्रूस खांबावरती येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला. पण तो येशू ख्रिस्त पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. तेच ना. तर तुम्हाला मला काय सांगायचं आहे की तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? तर तुम्ही आज कसला एन्जॉय करता? आज तर न्यू इयर आहे, मग सगळे एन्जॉय करतात ना, मग आम्ही पण एन्जॉय करतोय. एन्जॉय जसं क्रिसमस झाला, क्रिसमसचा आज लोक काय अर्थ बनवतात की येशूचा जन्म झाला. पण येशूचा जन्म कशासाठी झाला हे आम्हाला माहित आहे का? नाही, हे तर नाही माहित आम्हाला. तुम्ही क्रिसमसच्या दिवशी काय करता? आम्ही असंच पार्टी केली क्रिसमसच्या दिवशीही, खूप एन्जॉय केला.
एन्जॉय. बायबल मध्ये असं दिलं गेलेलं आहे का आम्हाला एन्जॉय करायचं आहे? नाही. तर तुम्ही बायबल नाही वाचलं कधी, पण मी बायबल मध्ये तुम्हाला सांगितले ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हटला गेलेला आहे. तर ख्रिसमसचा खरा अर्थ तुम्हाला माहित आहे का? ख्रिसमसचा खरा अर्थ आपल्याला येशू ख्रिस्ताचा सुसमाचार जगामध्ये प्रचार करायचा आहे. कारण की येशू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म कशासाठी घेतला? तर येशू ख्रिस्ताने जन्म मरणासाठी घेतला. कशासाठी घेतला? मरणासाठी घेतला येशू ख्रिस्ताने जन्म. आज आपण काय करतोय? मजा मारतोय, एन्जॉय करतोय, पार्टी करतोय, दारू पितात, गाणे लावून नाचतात. का हा आहे का ख्रिसमसचा खरा अर्थ? हा आहे का ख्रिसमसचा खरा अर्थ? दारू पिणं, सेंटा क्लॉज गिफ्ट देईन, सेंटा क्लॉज गिफ्ट देतो. आता सेंटा क्लॉज गिफ्ट देतो, पण परमेश्वराने आपल्या एकूण त्या एक पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं. पण ज्या येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती जाऊन जे एवढं मोठं गिफ्ट आपल्यासाठी दिलं, ते कुठं गेलं? आज ते आपण सेंटा क्लॉजच्या गिफ्टला मानतो. आज क्रिसमस आहे आणि सेंटा क्लॉज आपल्याला गिफ्ट देणार, ठीक आहे. पण येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती आपल्याला नवीन जीवन दान दिलं. आपल्या पापाची क्षमा त्यांनी त्या क्रूस खांबावर दिली. त्यांनी जीव दिला आपल्यासाठी. जी शिक्षा आपल्याला होणार होती, तुम्हाला आणि आम्हाला होणार होती, ते क्रूस खांबावरती त्यांनी जीव दिला. आपले पाप त्याच्यावर लादले गेले. का आपल्याला आज एन्जॉय केला पाहिजे? त्यांनी आपल्याला पापातून ओढून काढलं. आपले जे पाप होते ते त्यांनी आपल्यावरती घेतले आणि आपल्याला आपला आणि परमेश्वराचा समेट केला. आज आपण क्रिसमस मनवतो. क्रिसमस बायबल मध्ये लिहिलं गेलं आहे का? क्रिसमसचा खरा अर्थ आहे की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरायसाठी आला. कशासाठी आला? मरायसाठी आला. येशू ख्रिस्त मरायसाठी आलाय. का आज आम्हाला एन्जॉय केला पाहिजे? मग परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुम्हाला अनंत कालचं जीवन मी तुम्हाला दिलं आहे. अनंतकालिक जीवन मी तुम्हाला दिलं. तर आपल्याला आज काय केलं पाहिजे? त्या येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगामध्ये प्रचार केली पाहिजे. जेव्हा एका मनुष्याचं तारण होतं तर त्या स्वर्गामध्ये आनंद केला जातो. जेव्हा तुम्ही पार्टी करतात, एन्जॉय करतात, हे करतात, तेव्हा असं केलं गेलेलं आहे का कुठे? जर आज आपल्याला सत्य नाही ओळखलं, जर आपण सत्य नाही ओळखलं तर काय होणार? जर आपल्याला क्रिसमसचा खरा अर्थ नाही कळला, जर आपण न्यू इयरच्या दिवशी पार्टी केली पाहिजे का? नाही. येशू ख्रिस्ताने आपल्या पापासाठी जीव दिला. त्याचा जन्म आपल्यासाठी मरायसाठी झाला. त्याचा जन्म कशासाठी झाला? मरायसाठी झाला. त्याचा जन्म आपण एन्जॉय करतो. येशू पैदा हुआ, दारू पियो, नाचो, गाओ. सब किसने पूछा तो क्या बोलेंगे? कोणी विचारलं तर काय बोलायचं? येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पण येशू ख्रिस्ताचा जन्म मरायसाठी झाला, तुमच्या आणि आमच्या पापासाठी, ठीक आहे. जर आज आम्ही सत्याला नाही ओळखलं तर काय? हा तो नरकातला किडा आहे. ही ती आग आहे जी कधी बुजत नाही आणि नाही त्याच्यातला किडा मरत नाही. बापरे, एवढं डेंजर आहे. बापरे, आपल्याला नाही जायचं तिथं. जर आज आपल्याला खरं कळलं नाही, तुम्ही पाहू शकता. प्रेज लॉर्ड. तर तुम्ही जर आज आपल्याला सत्य कळलं नाही, क्रिसमसचा खरा अर्थ कळला नाही, तर हा अनंतकालिक नाश आहे. जी आग कधी बुजत नाही, ज्यातला किडा कधी मरत नाही. तर आज आपल्याला पश्चातापाची प्रार्थना केली पाहिजे आणि खरं काय आहे ते समजलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. नमस्कार. मला नहीं आपकी झील और जिस झील का नाम जीवन की पुस्तक में लिखा हुआ न मिला, वह आपकी
झील में डाला गया. बाप रे केवढं डेंजर आहे. नाही बाबा आपल्याला नाही जायचं तिथं. जिसका नाम जीवन के बाप पुस्तक रे, में किती ना हो danger आहे ते. उसे आग के झील में डाला जाएगा. नाही बाबा आपल्याला नाही जायचं तिथं. जर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये असेल तर तुम्ही त्या अनंत काळाच्या स्वर्गामध्ये असणार. जर तुमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही तर या जी न बुजणारी आग आणि न मरणारा किडा त्याच्यामध्ये केवढं तुम्ही डेंजर असणार. आहे. जर आज आपण पश्चातापाची प्रार्थना नाही केली तर त्या अनंतकालिक नरकामध्ये आपण जाणार. नाही बाबा आपल्याला नाही जायचं. प्रभू मला माफ कर. होय. प्रभू आम्हाला माफ कर. आम्ही इथून पुढे कधीच असं करणार नाही. आम्ही तुझ्याच मार्गाने चालणार. आम्ही याच्या आधी जे केलं आम्हाला याचा पश्चाताप होतोय. ईश्वराच्या आम्हाला माफ कर. ठीक आहे. तर साईडला असं. एक साईडला इकडे बस. प्रेज लॉर्ड. तर ह्याच्यासाठी हे काढून आणलंय कारण की आम्हाला समजलं पाहिजे. कारण की सत्यापासून आम्हाला वेगळं नाही राहायचंय. सत्य आम्हाला समजलं पाहिजे. जोपर्यंत सत्य समजणार नाही तोपर्यंत आम्ही आंधळ्यासारखं राहतो. बघू ते कुठे आंधळ्यासारखं राहणार. जर सत्य आम्हाला कळलं तर कदाचित आम्ही आमचं जीवन बदलू शकतो. ठीक आहे. तर मी हे जराच मला मोठं काढायचं होतं. एवढं मोठं जसं मी पहिलं बनवून आणलं होतं तेवढं काढायचं होतं मला, पण तेवढा टाइम भेटला नाही माझ्याकडं, म्हणून मी एवढं आणलं. पुढच्या बारीने मी मोठं आणणार आहे. कारण की कमीत कमी ह्याला बघून आमचं थरकाप. कारण की बायबल असं सांगतं भीत आणि कापत तारण साधून घे. बायबल असं सांगतं भीत आणि कापत तुझं तारण साधून घे. तर कदाचित आमचं मन जर बदललं, कारण की याला बघून आम्हाला बदलावं लागणार आहे. हे खोटं नाहीये, कुणी पाहिलं हे म्हणायचं नाहीये, हे सत्य आहे. बायबल जर सांगत आहे तर हे खरं आहे. तर आमचं जर तारण झालं तर हे आमच्यासाठी बनलं नाही. नरक आमच्यासाठी बनलेलं नाहीये. परमेश्वराचा पुत्र आला आणि परमेश्वराच्या पुत्राने आमच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी जीव दिला. त्याने आमच्यासाठी तारण हे ठेवलेलं आहे. पण जर आम्ही त्या तारणामध्ये नसलो तर मग बाकी आमचं जाणं ह्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून हे सत्य समजणं गरजेचं आहे. तर माझं सांगणं हे आहे, जर आम्हाला सत्य कळलं तर प्रेज लॉर्ड आणि परमेश्वराला धन्यवाद देईन मी. कारण की ह्या ठिकाणी आम्हाला जे हे नरकाची आग इथं नाही जायचं. आम्हाला हे सुखलोक आहे ना. आम्ही वचन वाचतो बरोबर आहे. वचन ज्या ठिकाणी वाचतो ना आपण आपण ईस्टर येईन आता. ईस्टरच्या टायमाला 7 शब्द होतात. मग त्या ठिकाणी असतं ना सुखलोक आणि अधोलोक, आहे की नाही. मग अधोलोक आणि सुखलोक. तर आम्हाला अधोलोक आमच्यासाठी बनलेलं नाही. मी परत एकदा सांगते. कारण की प्रभू येशू ख्रिस्त मानव जातीसाठी आला आणि त्यांनी काय केलं, आमच्यासाठी जीव दिला आणि तारण मोकळं केलं, आमच्यासाठी मुक्ती दिली. मग ती मुक्ती आम्हाला घ्यायची, तारण आम्हाला घ्यायचे. जर आमचं तारण झालं तर आम्ही सुखलोकामध्ये जाणार. आणि सुखलोकामध्ये जर आम्ही गेलो तर आपल्याला प्रियांनो बघा, परमेश्वराने काय केलेलं आमच्यासाठी, ही जागा तयार केलेली. तो म्हटला ना की मी जातो. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, मी जातो आणि तुमच्यासाठी काय करतो, जागा तयार करतो. कुठे जागा तयार करतो, स्वर्गामध्ये जागा तयार करतो. तर मग स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा पिता आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पिता आणि पुत्र हे दोघांचं सिंहासन आहे. आणि आता तुम्हाला तर या ठिकाणी पिता पुत्र आहे. कारण की वचन सगळ्याला माहिती, कारण की थोडं थोडं का होईना पण आम्हाला वचन माहिती, बायबल माहिती आहे. तर त्याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही त्या स्वर्गामध्ये जाऊ, आता ज्यावेळेस हे पोस्टर जेव्हा मोठं करील ना तर इथं बारीक बारीक सगळे मनुष्य बसलेले आहेत. या ठिकाणी जे जेवढे दिसतात ना हे सगळं बारीक बारीक जेवढे आहेत ना सगळे लोक बसलेले आहेत. ठीक आहे, मनुष्य आहेत एवढे. तर ते आपल्याला स्वर्गाचं द्वार भेटू शकतं, स्वर्ग आम्हाला भेटू शकतं. पण कधी, ज्यावेळेस आमचं तारण होईल, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर खऱ्या अर्थाने त्याच्याकडे येऊ आणि त्याच्या खरे शिक्षणामध्ये ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आमचं तारण होईल आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ. प्रियांनो, माझी तळमळ एवढीच आहे की तुम्हाला सत्य कळावं आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करावं.
बस दुसरं काहीच माझं ना, माझं स्वार्थ कशामध्ये आहे. कारण की जर परमेश्वराने मला ह्या ठिकाणी ठेवलंय आणि ह्या ठिकाणी खरं वचन सांगायसाठी जर मी इथं आहे, तर मी पुन्हा एकदा सांगू शकते की तुमच्यासाठी माझी तळमळ हमेशा राहणार आहे. कारण की मला सत्य सांगायचंय. ऐकणं नाही ऐकणं हे तुमच्याजवळ. प्रभूचं वचन सांगतं, तू सांग, तुझं काम आहे, तू सांगून दे. तुझं काम आहे. ऐको नाही ऐको हे त्यांच्याकडे. Praise the Lord. ऐको किंवा नाही ऐको हे त्यांच्याकडे, पण तुझं काम काय आहे? सांगणं तुझं काम आहे. मग मी घडोघडी मी सांगत असेल, माझी तळमळ हीच असते का प्रभू येशू माझ्या खडक्या गावाचं तारण कर, ही माझी प्रार्थना असते. तर प्रियांनो, एवढंच माझं सांगणं होतं. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित